मेष रास ही 12 राशींपैकी पहिली रास आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे मेष रास ही एक उग्र प्रवृत्तीची पुरुष राशी अशी आहे. मेष राशीचे व्यक्ती स्वभावाने थोडेसे तापट आणि गरम डोक्याचे असतात. या राशीचे व्यक्ती आक्रमक, कलेमध्ये पारंगत आणि कोणत्याही कामात गतिशील असतात. सोबतच हे व्यक्ती एखादी गोष्ट जर त्यांनी ठरवली की त्याच गोष्टीवर अगदी ठामपणे टिकून राहणारे असतात. ते स्वतःचं मत अगदी कोणत्याही कारणाने बदलत नाहीत. मग काहीही होवो, ते अगदी ठाम राहतात. सोबतच मेष राशीचे व्यक्तींचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे व्यक्ती मनाने खूप हळवे असतात. यांना दुसऱ्यांचे दुःख भगवत नाही. ते कोणालाच संकटामध्ये पाहू शकत नाहीत. मग ते व्यक्ती आपल्या जवळचे असल्यावर तर ते त्यांची जास्त काळजी घेतात. समजा त्यांच्या जवळचं कोणी संकटात सापडलं तर ते अगदी कोणत्याच गोष्टीचा विचार न करता अगदी मदतीला धावून जाणारे असे असतात. आणि सोबतच कोणत्याही गोष्टींचा निर्णय घेताना ते जास्त विचार करत बसत नाहीत. चटकन ते निर्णय घेऊन टाकतात. मग त्या निर्णयाचा परिणामांचा विचार काहीही असो किंवा परिणाम काहीही असो, ते त्यांना भीत नाहीत. जर एखादे काम त्यांच्या हातात आलं तर ते काम पूर्ण केल्याशिवाय त्यांना दम धरत नाहीत. ते आधी आपल्या हातातील काम संपवणार आणि मग दुसऱ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करणार. तर ही पाहिली आपण एक थोडक्यात माहिती किंवा एक गुण किंवा स्वभाव मेष राशींच्या व्यक्तींचे. आता हा महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते बघूयात. हा महिना मेष राशींच्या व्यक्तींना सामान्य परिणाम देणारा असा जाणार आहे. थोडंसं चांगलं, थोडंसं वाईट अशा दोन्ही तऱ्हेच्या परिणाम देणारा असा जाणार आहे. महिन्याची सुरुवात आपल्याला जशी पाहिजे तशी परिणाम देणारी नसणार आहे. त्यामुळे आपले कोणतेही जी महत्त्वाची कामे असतील ती शक्यतो महिन्याच्या सुरुवातीला करणे आपण टाळलेलंच बरं. आपण भरपूर कष्टाने आणि मेहनतीने कोणतेही काम कराल की जेणेकरून यातून आपली जी ओळख म्हणा किंवा एक प्रसिद्धी जी आपल्याला पाहिजे होती तशी नाही मिळणार किंवा आपण जेवढी अपेक्षा केलेली होती त्या कामाची, त्या आपल्या मेहनतीची तसे परिणाम आपल्याला मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. तरीही इथे हताश होऊन जाऊ नका. प्रयत्न करतच राहा. आपण या महिन्यामध्ये ज्या कोणत्या मोठ्या गोष्टी करावयाचा विचार करून बसला होतात ते आता पूर्ण होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे किंवा त्या पूर्ण होण्यासाठीची जी वेळ आहे ती योग्य नाही असंही म्हणता येईल. त्यामुळे थोडंसं वाट बघा. महिन्याच्या मध्यापर्यंत आपल्याला आर्थिक फायदेही होण्याची शक्यता थोडीशी कमीच असणार आहे. आपल्याला मोठे खर्च होण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे आणि हे खर्च अचानक उद्भवल्यामुळे आपल्याला आर्थिक बाबीत असुरक्षा जाणवेल. परंतु ह्या महिन्याच्या शेवटी परत आपल्याला आर्थिक लाभ मिळायला सुरुवात होईल. त्यामुळे चिंता करू नका. आपल्या घरातील सदस्यांवर अचानक खर्च करण्याचे प्रसंग उद्भवतील आणि तुम्ही खर्च करालही. पण नंतर इथेही आपल्याला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. महिन्याच्या मध्यामध्ये आपल्याला आपल्या नात्यामध्ये, आर्थिक बाबींमध्ये आणि आध्यात्मिक बाबींमध्ये भरपूर फायदे मिळतील. त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आपण परदेशात जाण्याच्या विचारात असाल, मग ते कोणत्याही कारणासाठी असो, तर नक्की जाल. आपल्याला परदेशात जाण्याचे सध्याचे योग हे दाट आहेत आणि ही संधी आपल्याला भरपूर शुभ फळ देणारी अशी राहणार आहे. जर आपल्याला ही संधी मिळाली तर नक्कीच या संधीचं सोनं करा आणि लाभ घ्या. यश हे तुमचंच आहे. आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर हा महिना आपल्यासाठी एकदम छान असा जाणार आहे. आपल्या नात्यामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त सुधार होईल. आपलं नातं अजून जास्त घट्ट बनेल. एकमेकांवरचा विश्वास भरपूर प्रमाणामध्ये वाढेल. आपण एका नव्या उत्साहाने परिपूर्ण व्हाल आणि एक नवीन दिशाच मिळेल. सोबतच आपल्या जोडीदाराशी आपण आपल्या मनातील सर्व गोष्टी बोलण्याचा प्रयत्न कराल. त्यांच्या पुढे व्यक्त व्हाल. एकमेकांचे विचार एकमेकांशी शेअर कराल आणि त्यामुळे आपल्या नात्याला एक प्रकारचे नवीन वळण मिळेल. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल
तर तुमच्यासाठी हा महिना एकदम उत्तम आहे. विवाह जुळण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे जर कुठे प्रयत्न करत आहात विवाहासाठी तर नक्कीच सफलता मिळण्याची शक्यता आहे. तर प्रयत्न करत राहा. आपल्या परिवाराबाबत काही कठीण प्रसंगाला आपल्याला सामोरे जाण्याची शक्यता आहे. आपल्या परिवारात सदस्यांमध्ये अहंकाराची भावना काही प्रमाणामध्ये निर्माण होईल आणि त्याला आपण न भीता सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तर भिवून जाऊ नका. आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रॉपर्टी संदर्भात काही वादविवाद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरातील शांतता भंग पावेल आणि आपल्या आनंदाला नजर लागेल. सगळीकडे नकारात्मक ऊर्जा प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. आपल्या परिवारात एकी कमी झाल्याने परस्परांमधील नातेसंबंधात थोडेसे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतील. एकमेकांबद्दल थोडी कटुता निर्माण होईल. तरीही घाबरून जाऊ नका. ती कशी दूर होईल याचा तुम्ही प्रयत्न करा. सोबतच काही पारिवारिक संवेदनशील गोष्टी घरात घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे एखादा वाद पण होईल. घरातील वातावरण तर बिघडणारच आहे, परंतु प्रत्येकाची मनेही अप्रसन्न राहतील. पण नंतर काही काळाने किंवा महिन्याच्या मध्यामध्ये या परिस्थितीला सकारात्मक वळण मिळेल. परिस्थिती सुधारेल, वाद मिटतील, गैरसमज दूर होतील आणि त्यामुळे आपण इथेही शांत राहणे हे महत्त्वाचे आहे. थोडंसं संयम बाळगा. आर्थिक बाबींमध्ये आपण असंतुष्ट राहाल, कारण पैसा भरपूर कमवाल, भरपूर आपल्याला आर्थिक लाभ पण मिळेल, परंतु आपल्याला पाहिजे तसे आपल्याला समाधान मिळणार नाही. जेवढ्या लाभांचा आपण विचार केला होता त्याप्रमाणे आवक राहणार नाही. तरीही इथेही आपण जास्त मेहनतीने कष्टाने प्रयत्न करणे हे फार गरजेचे आहे. व्यावसायिक वर्गाला वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन कार्यांमधून आपल्याला पैसे कमवण्याची हीच ती संधी मिळणार आहे. सोबतच पैसे वेगवेगळ्या पद्धतीने वाचवण्याची पण शक्यता आहे. म्हणजे तुम्ही इथेही पैशाची किंवा आर्थिक बचत करण्यामध्ये सफल व्हाल आणि हे सगळे बचत आपल्याला भविष्यामध्ये फायदा देणारे असे ठरणार आहेत. सोबतच व्यावसायिक वर्गाला हा महिना मजबूतीने आपल्या व्यवसायात टिकून राहण्याचा असा जाणार आहे. कारण इकडचे तिकडचे जे आपले काही हितशत्रू आहेत ते आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण इथे आपण डगमगून चालणार नाही. आपल्या व्यवसायात आपण मजबूतीने उभे राहिले पाहिजे. कोणतेही नवीन कार्य करण्याच्या जर आपण विचारात असाल तर नक्कीच सुरू करा, कारण त्यातून आपल्याला आर्थिक लाभच मिळणार आहेत. सोबतच आपल्या व्यवसायात जे आपले प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याशी आपण जोमाने स्पर्धा करण्याची पण शक्यता आहे. त्यातून आपल्याला भरपूर नवीन शिकायला मिळणार आहे. एक प्रकारचा नवीन अनुभव पण मिळेल. याचा आपल्याला पुढे भविष्यामध्ये उपयोग होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामानिमित्त किंवा ट्रेनिंगसाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण कष्ट करा, प्रामाणिकपणे कष्ट करा. आपले स्वप्न नक्कीच पूर्ण होण्याची वेळ आली आहे. जर कोणी दुसऱ्या देशात नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तर त्या प्रयत्नाचे फळ मिळण्याची पण दाट शक्यता आहे. त्यामुळे जर मिळाली संधी तर नक्कीच त्याचा लाभ घ्या. तरुण वर्गाला हा काळ नवीन काहीतरी करण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर नक्कीच सुरू करा, पण लगेचच आपल्याला लाभ मिळायला सुरुवात होईल ही अपेक्षा ठेवू नका. कारण सुरुवात केलेली असले तर लगेच त्याचे फळ मिळतील असं होणार नाही. त्याला थोडंसं वेळ लागेल. हळूहळू का होईना आपल्याला लाभ मिळायला सुरुवात होईल. फक्त संयम ठेवा आणि आपले कष्ट आणि प्रयत्न हे चालूच ठेवा. यश नक्कीच तुम्हाला मिळेल. महिला वर्गाला आर्थिक बाबींपासून थोडंसं सावधान राहावा असा लागणारा हा महिना आहे. कारण घरामध्ये काही आर्थिक टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. आपल्याला पाहिजे तसे लाभ मिळणार नाहीत. आपण जर छोटेसे उद्योग करत असाल तर त्यातून आपल्याला पाहिजे तसे लाभ मिळणार नाहीत, परंतु कमी पण मिळणार नाहीत. म्हणून जेवढे आपल्याला सध्या अपेक्षा केलेली होती त्यापेक्षा कमी मिळालं तरी चालेल, पण जेवढं मिळेल त्याच्यावर आपण समाधान माना आणि त्याप्रमाणे काय घराचे जे खर्च आहेत किंवा घराच्या ज्या काही गरजा आहेत ते भागवण्याचा आपण प्रयत्न करा. भिवून जाऊ नका. कुठेतरी प्रवासाला जाण्याचे प्रसंग उद्भवतील.
परंतु त्यातून त्यांना मानसिक समाधानच मिळेल, मन अगदी प्रसन्न राहील. सोबतच आपल्या तब्येतीची काळजी घेणे हे पण जरुरीचे आहे. कामासोबतच आपले आरोग्यही प्रथम आपण सांभाळावे. विद्यार्थी वर्गाला हा महिना उत्तम फळ देणारा असा जाणार आहे. आपले मन इकडे तिकडे भटकण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडंसं एकाग्रता वाढविण्याकडे जास्त आपण लक्ष द्यायला पाहिजे. सोबतच आपल्या आवडीच्या विषयामध्ये आपण जास्त लक्ष द्याल. शैक्षणिक सहलीमध्ये भाग घ्याल, त्यातून आपल्याला अजून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर आपलं मन अगदी प्रफुल्लित राहील आणि त्यामुळे अभ्यासामध्ये जास्त लक्ष लागेल. आपण आपल्या ध्येयाकडे अजून जास्तपणे दक्ष व्हाल आणि याचा फायदा आपल्याला अभ्यासामध्ये होईल. त्यामुळे आपण जोमाने तयारीला लागावे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना उत्तम आरोग्य देणारा असा जाणार आहे. थोडंसं त्यांच्यामध्ये असुरक्षा जाणवेल, त्याची भावना आपल्याला सतावण्याची चिंता आहे. कारण आपल्या आयुष्यात अशा काही अचानक गोष्टी घडल्या असतील, त्यामुळे आपल्याला अशी भावना निर्माण होईल. त्यामुळे आपण थोडंसं मेडिटेशन करण्याकडे थोडंसं लक्ष द्यावे. सोबतच अशक्तपणा किंवा झोपेची चिंता आपल्याला सतावणार आहे. कोणतेही आपण थोडं जरी काम केले की लगेच आपल्याला थकवा येईल किंवा आपण लगेच थकाल. त्यामुळे आधी आपण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपला नियमित आहार, नियमित व्यायाम हे आपण नियमितपणे करणे फार गरजेचे आहे. आपल्या आयुष्यामध्ये अचानक काही गोष्टी अशा घडतील की त्यामुळे आपल्यामध्ये डिप्रेशनची भावना निर्माण होईल. परंतु घरच्या सोबतीने किंवा घरच्या मदतीने, सर्व कुटुंबियांच्या मदतीने आपण यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग सापडेल आणि लवकरच आपण बाहेरही पडाल. तर जास्त गंभीर असं काही नाहीये. आपण टेन्शन घेऊ नका. चिंतेचं असं काही कारण नाहीये. जर असं घडलंच तर आपले कुटुंबीय आपल्या सोबत आहेत एवढंच आपण लक्षात ठेवा. अति ताण घेऊ नका. मेष राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिन्यातला शुभ अंक किंवा भाग्यशाली अंक हा 2 असणार आहे आणि शुभ रंग हा हिरवा असणार आहे. त्यामुळे कोणतेही आपण जर नवीन कार्य किंवा महत्त्वाचं एखादं कार्य करत असाल तर वरील गोष्टींना आपण प्राधान्य द्या. बघा, परिणाम शुभच मिळण्याची शक्यता आहे. आणि सोबतच आपण राहू आणि केतू या ग्रहांसाठी मंगळवारी शक्यतो हवन करण्याचा प्रयत्न करा. याचे आपल्याला चांगलेच परिणाम मिळू शकतील. तर एकंदरीतच पाहता हा महिना आपल्याला वेगवेगळ्या बाबींमध्ये काही चांगले तर काही वाईट फळे असे देणारा जाणार आहे. तरीही प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या, लाभ घ्या. पुरेपूर आपण या गोष्टींचा लाभ घ्यावा. 2023 मधला हा डिसेंबर महिना शेवटचा महिना आहे. म्हणजे अर्थातच हे वर्ष संपत आलेलं आहे. तर हे वर्ष कसंही गेलं असेल आपल्याला त्याचा विचार करत बसू नका. येणारे वर्ष हे चांगलेच जाणार आहे अशी आशा करा. सकारात्मक भावना ठेवा, सकारात्मक विचार ठेवा. येणारे हे वर्ष आपल्यासाठी भरभरून सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नवीन संकल्प करा, केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर कष्ट करा. जीवन जगा आणि प्रत्येक क्षण खूप आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. बघा, यश नक्कीच तुमचं आहे. तर नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.